गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सध्या तरी मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होते आहे, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं आणि या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं हे आवश्यक होतं। त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ यावेळेस घेतला गेलेला आहे आणि आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं अशी सुद्धा माहिती सध्या तरी प्राप्त होते। तर सूत्रांनी ही माहिती दिली आहे, त्यासाठी पडद्यामागची तयारी झाली आहे असं सुद्धा सूत्रांनी सांगितलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते। ऑपरेशन सक्सेसफुल झालं मग ते जाहीर करायचं। आम्ही डॉक्टर यांना सांगू, आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत। आम्ही टीम वर्क म्हणून सगळेजण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसत। तर यावेळेस खासदार उद्धव ठाकरे यांची साथ का सोडू शकतात पाहूयात ग्राफिक्स मधून। महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना भविष्याची चिंता लागलेली आहे। खासदारांना मतदारसंघांसाठी निधी मिळण्यात देखील अडचण येते। शिवाय केंद्रात राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे त्याचा फायदा सुद्धा खासदारांना होईल, म्हणून सुद्धा हा निर्णय घेतला जाऊ शकतो। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेने स्वीकारलं असल्याचं देखील आपण पाहिलं। केंद्रात भाजपची साथ मतदारसंघात विकास कामांना गती मिळण्यास त्यामुळे मदत होणार अशी देखील एक भावना खासदारांची असण्याची शक्यता आहे। यानंतर मुंबईमधून एक मोठी बातमी, कारण मुंबईमधल्या आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी आग लागली। रूम नंबर 313 मध्ये पहाटे 5च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती मिळते। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे। यासोबत संपूर्ण राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घटना ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये। करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवर गंभीर असे आरोप आहे। वाल्मिक कराडने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा यांनी केलाय, तर कराडनं शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करुणा मुंडे यांनी केलाय। मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशिव मैदानात उतरलाय। माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीये असं देखील सिशिव म्हणाला। सिशिव मुंडेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। सिशिव हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे। आई छळाचा दावा करते, मात्र तिने आमचा छळ केलाय असं सिशिवने या पोस्टमध्ये म्हटलंय। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलं। धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली। कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले, तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दर महिन्याला पोटगी द्यावी असे देखील आदेश देण्यात आले। करुणा मुंडे यांनी आता फडणवीस अजित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले। धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरद हस्त आहे असं देखील करुणा मुंडे म्हणाल्या। एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या, ही मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली। मुंडेंनी निवडणूक आयोगाला देखील खोटी माहिती दिली आहे। आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असंही दमानिया म्हणाल्या। कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केलाय। कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे। करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धी पत्रकच मुंडेंनी जारी केलंय। करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे। एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे। फडणवीसांना सगळं माहिती असताना देखील कानावर हात ठेवून ते काय हा कळीचा मुद्दा आहे असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या। धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरलाय, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी तृप्ती देसाईंनी केली। खंडणी प्रकरणात देखील मुंडेंचीच माणसं आहे। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर येतंय। कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं। या निर्णयाचं स्वागत करतो। प्रतिष्ठित व्यक्तीने आणि संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीने असं वागणं योग्य नाहीये, ही प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्या महिलेची भूमिका न्यायालयानं मान्य केली, याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केलेली आहे। तो व्यक्ती मंत्रिपदावर राहणं योग्य नाही, ही टीका वडेट्टीवार यांनी केली आहे।
सरपंच हत्या प्रकरणामध्ये कोणीही सुटता कामा नाहीये. आका आणि त्याचे सहकारी याशिवाय वेळप्रसंगी आकाच्या आकावर देखील कारवाई व्हावी असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले. मंत्री धनंजय मुंडेंवरती आणखी एका घोटाळ्याचा आरोप झालाय. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीमध्ये 41 कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. धनंजय मुंडेंचा दावा अंजली दमानिया यांनी रियालिटी चेक करून खोडून काढला. देशभरात डीएपीचा दर एकच असल्याचा दावा मुंडेंनी केला. मात्र मुंडे कृषी मंत्री असताना खरेदी केलेल्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी पेक्षा स्वस्त दरात दमानियांनी खरेदी केल्या आणि त्याचे फोटो दमानियांनी शेअर केले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिलास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्ण आंधळीच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत. दरम्यान आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे. बीडमधल्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनी धमकी दिल्याचा आरोप झांजे महाराजांनी केलाय. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आता आयकर विभागाकडून 17 तास चौकशी झाली आहे. फलटणमधल्या त्यांच्या घरात आयकर विभागाकडून छापेमारी झाली. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली. संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. आणि यानंतरची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची, कारण लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होईल. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणीला या योजनेतून आता अपात्र सुद्धा केलं जाणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका जाणार आहेत. योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत आणि 8 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा हे आदेश महिला आणि बालविकास विभागानं दिलेले आहेत. एकूण लाभार्थी महिला 2.59 कोटी इतक्या आहेत. दर महिन्याला लाभाची रक्कम 1500 रुपये इतकी आहे. दरमहा मिळणारा किंवा लागणारा निधी जो आहे तो 3885 कोटी रुपये इतका आहे. 4 चाकी वाहनधारक अंदाजे 10 लाख असतील. पडताळणीमध्ये 4 चाकी आढळल्यास योजनेतून थेट अपात्र केलं जाणार आहे. त्यामुळे जो निधी आहे तो आता वाचणार आहे. लाभार्थी महिलेचं वय जे 18 ते 65 असावं असे निकष खरं तर या योजनेचे आहेत. शिवाय कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं असं देखील निकषांमध्ये सांगितलंय. कुटुंबातला एकही सदस्य सरकारी नोकरीत नसावा किंवा आयकर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ देखील या व्यक्तीने घेतलेला नसावा. शिवाय 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. हे सर्व निकष आहेत. तर हे निकष आपण पाहिले आणि याशिवाय काही महिला अपात्र होणार असल्याचंही कळत आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची धाकधूक सुद्धा वाढली असल्याचं दिसतंय. याशिवाय राज्यभरातल्या आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. बदलापूरच्या शाळेत पुन्हा एक संतापजनक प्रकार घडला. शाळेतील शिक्षक 3 वर्षांपासून 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करत होता. मुलीच्या आईबद्दल वारंवार अश्लील टिप्पणी करत असल्यानं मुलगी आजारी पडली. त्यानंतर कुटुंबियांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस झाला. या प्रकरणी बदलापूर पोलिसात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. सांगलीमधल्या करजगीत 4 वर्षीय मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. खेळणं देण्याचं कारण सांगून नराधमानं चिमुकलीला गावाजवळच्या पत्रा शेडमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले आणि तिची हत्या केली. यानंतर 45 वर्षीय आरोपी पांडुरंग सोमनिंग कळरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र हत्येचं कारण अस्पष्ट आहे. धाराशिव मधल्या लोहारा पोलीस ठाणे हद्दीमध्ये आपण पाहतोय गावठी कट्ट्यानं गोळीबार झालेला आहे. गोळीबारात 1 जण ठार झालाय. गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वतःचाच पोलिसात गुन्हा दाखल केलाय. कोर्ट प्रकरणामध्ये या विरोधात साक्ष दिल्यामुळे खून केल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी मिळते. तर पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक घेण्यात आली। मूर्तिकार आणि कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांची देखील 10 फेब्रुवारीला बैठक या ठिकाणी होणार आहे। अहिलानगरमध्ये पारनेर तालुक्यात शेतातील तुरीची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक झाली आहे। घराजवळच्या शेतात वाळत घातलेली तूर काही दिवसांपूर्वी चोरून नेली होती। स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। 4 जण फरार आहे। दरम्यान आरोपींकडून चोरी केलेली तूर आणि मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गात अदानी समूहानं घरगुती स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू केलं। मात्र या स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीला वीज ग्राहक संघर्ष समितीने विरोध केला। या विरोधात ते 10 फेब्रुवारीला कुडाळमध्ये जनमोर्चा देखील काढणार आहेत। नाशिकच्या येवल्यात एक दुःखदायक घटना घडलेली आहे। कारण मुलाच्या निधनाच्या धक्क्याने आईचं निधन झालेलं आहे। एकाच दिवशी मायलेकाचं निधन झाल्यानं परिसरात शोककळा पसरली। दोघांची अंत्ययात्रा सोबत काढण्याची वेळ नातेवाईकांवर आली। या प्रसंगी दोघांना एकाच वेळी अग्निडागही देण्यात आला। सांगली जिल्ह्यातील 5 सूतगिरण्यांवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेने 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवलाय। 24 रोजी निविदा उघडण्यात येते। या सूतगिरण्यांकडे तब्बल 134 कोटी 42 लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज देखील वेगळं आहे। वर्ध्यात अनेक शेतकरी हमीदरात सोयाबीन विक्री व्हावी यासाठी प्रतीक्षा करताय। हमीदरात सोयाबीनला मुदतवाढ देण्यासोबतच नोंदणी देखील सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचं दिसतंय। इकडे अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले। शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झाले असल्याचं दिसतंय। संभाजीनगरमध्ये पारधी तांडा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरींचं काम मंजूर करण्यात आलं। मात्र त्यात सरपंच आणि ग्रामपंचायतीचे काही सदस्य हस्तक्षेप करताय। त्यामुळे लाभधारक आणि ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघारी जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे आता जवळ आलेला आहे। या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते। शिवाय मावळातील गुलाबांना विदेशात देखील मोठी मागणी आहे। यावर्षी व्हॅलेंटाईन डेला संपूर्ण मावळातून 25 ते 30 लाख फुलांची परदेशामध्ये निर्यात होणार असल्याचं कळतंय। प्रत्येक वेळी समाजसेवेसाठी चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद संदर्भात एक मोठी बातमी आहे। कारण अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी झालेले आहे। सोनू सूद 10 लाखांच्या फसवणुकीच्या खटल्यामध्ये आता वारंवार समन्स पाठवूनही कोर्टात साक्षीसाठी आलेला नाहीये। सोनू गैरहजर राहत असल्याने पंजाबमधील कोर्टानं हे अटक वॉरंट काढलंय। आता या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे। साक्ष देण्यासाठी तो वारंवार गैरहजर राहतो असा ठपका सोनू सूदवर ठेवण्यात आलेला आहे। कोरोना काळामध्ये आणि त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात समाजसेवा सोनू सूद यानं केलेली होती। त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत देखील आलेला होता। अनेक NGO देखील त्याचे आहेत। एकंदरीत आपण जर आता पाहिलं मात्र आता त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। त्यामुळे आता तरी सोनू सूद साक्ष देण्यासाठी हजर राहतो की पोलीस पुढची कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं। शिवाय राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी या परिसरामध्ये रात्री दुकानांना आग लागली आहे। या आगीत कुदळवाडी या परिसरातील 3 दुकानं जळून पूर्णतः खाक झालेली आहे। तर जळालेल्या दुकानांमध्ये एक फुटवेअर शॉप आणि 2 रेडीमेड कपड्यांच्या शॉपचा समावेश आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा अंदाज आहे। मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये नवीन नगर परिषदेच्या इमारतीला आग लागली। वेल्डिंगचं काम करत असताना त्याच्या ठिणग्या उडाल्या आणि इमारतीच्या जवळ असलेल्या पोत्यांवरती पडल्या, त्यामुळे आग लागली। दरम्यान या आगीत कोणती जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने आग आटोक्यातही आणली आहे।
वाशिमच्या वाक्कळवाडी फाट्यावरती एका धावत्या कारने यावेळेस अचानक पेट घेतलेला आहे. चालकाच्या लक्षात आल्यानं कार रस्त्याच्या बाजूला लावल्यानं मोठा अनर्थ टळलाय. शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागली असा अंदाज आहे. सुदैवानं या घटनेत कुठली जीवितहानी झालेली नसली तरी कार मात्र पूर्णतः जळून खाक झाली आहे. बातमी आता टेन्शन वाढवणारी, कारण पुण्यात जीबीएसमुळे 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 173 वर गेली आहे. 55 रुग्णांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे. यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची देखील माहिती आहे. पुण्यात आपण पाहतोय जीबीएसची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता यावेळेस एका व्यक्तीचा 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता यावेळेस एकच खळबळ उडाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. यासोबतच राज्यभरातल्या आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली कुस्ती पुन्हा घेणार असं चंद्रहार पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तर दोघांच्या वेळेनुसार कुस्ती होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना 25 लाखांचं बक्षीस देण्याचं पाटील यांच्याकडून घोषित सुद्धा करण्यात आलेलं आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट समोर आलेला आहे. अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नाही असं म्हटलंय. आमच्यावर कुठलाच दबाव नाही, मात्र धावपळ आम्हाला जमत नाही, त्यामुळे केस लढू शकत नाही असं अक्षयच्या पालकांनी सांगितलं. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी यावेळेस आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यानंतर भंडारकर संस्थेचा राजीनामा दिलाय. संस्थेने देखील सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर अडचणीत आलेले आहेत. हिंगोलीमध्ये 4 पुरुषांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी लाडकी बहिणीचे 6 हप्ते घेतले आहे. बोगस लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या विरोधात गुन्हे देखील दाखल होणार असा इशारा दिला. त्यानंतर या 4ही पुरुषांनी योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज केलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती ताण येतोय आणि असं असताना सरकारनं मात्र या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलेला आहे. सरकारकडून आता लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाईल. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडतोय असा आरोप केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर आणखी एक योजना बंद होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. ती म्हणजे आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचे सरकारी आदेश जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. 8 महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवलेला आहे. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने जत तालुका हादरलाय. संशयित आरोपी पांडुरंग सोमलिंग कळहळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. बदलापुरातील पुन्हा एका खासगी शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षांपासून विनयभंग करत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलंय. ही विद्यार्थिनी इयत्ता 7वी मध्ये शिकत होती. मेघवाडी पोलिसांनी आता एक मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल, 6 जिवंत काडतुसं आणि 10 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. सातारा शहराजवळ असलेल्या जकातवाडी या ठिकाणी 2 गटांमध्ये राडा झाला. जमिनीच्या अतिक्रमणावरून 2 गटांमध्ये हाणामारी झाली अशी माहिती आहे. पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलंय. जमावातील लोकांकडून कोयते, सळई आणि काठ्यांचा देखील वापर करण्यात आलाय.
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष आमले यांच्या मुलानं शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातलाय. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यानं आमले यांच्या मुलानं 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी याशिवाय मॅनेजरलाही मारहाण केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवरती एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरात अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. त्यात 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर लष्कराचं विमान कोसळलं. तांत्रिक बिघाडामुळे मिराज विमान कोसळल्याची माहिती आहे. दोन्ही वैमानिक वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडल्यानं कोणती इजा झालेली नाही. मिराज विमानानं ग्वाल्हेरहून उड्डाण घेतली आणि शिवपुरी जवळ ते कोसळलं. अंबरनाथमध्ये पालिकेच्या शौचालयाच्या पाडकामात ठेकेदारानं निष्काळजीपणा केला. त्यामुळे शेजारील ट्युशनच्या काचा आणि पत्रे फुटल्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6000 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित झालाय. यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलची तपासणी होणार आहे. राज्यात पहिल्यांदा सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी होईल आणि आतापर्यंत 3,80,000 लोकांची तपासणी झालेली आहे. एकूण 11 लाख लोकांची तपासणी केली जाईल. सिकल सेलची तपासणी करण्यासाठी पथक देखील तयार करण्यात आलेलं आहे. वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात पालघरचे शेतकरी आक्रमक झाले. तर विस्थापित करताना दिलेली आश्वासनं अजूनही प्रलंबित असताना पुन्हा एकदा जमिनी जात असल्यानं शेतकऱ्यांचं रस्त्यावर बसून आंदोलन पाहायला मिळत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत सर्वे होऊ देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा निघाला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती रिकाम्या घागरीचं तोरण लटकून महिलांनी आंदोलन केलं. गावात जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा आरोप करत महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे हा घागर मोर्चा काढण्यात आला. परभणी येथून निघालेला मोर्चा नाशिकच्या निफाडमध्ये मोर्चेकरांनी अचानक ठिय्या आंदोलन केलं. नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावरती येतात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोवर आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर आम्ही मुंबईच्या दिशेने जाणारच. तिथे मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली या ठिकाणी धडक देणार असं यावेळेस मोर्चेकरांचं म्हणणं आहे. प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेल्या माघ यात्रेचा सोहळा साजरा होतोय. यात्रेच्या निमित्तानं राज्यभरातून जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले. तर विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाच्या रांगेत सुमारे 30 ते 35,000 भाविक उभे दिसत आहेत. तिरुपती बालाजी देवस्थानात यापुढे गैरहिंदू कर्मचारी काम करू शकणार नाही. देवस्थानात 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याची किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागात बदली करून घेण्याचा प्रस्ताव आहे. बिगर हिंदू धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे. येत्या शनिवारी माघी वारी अर्थातच जया एकादशीचा सोहळा संपन्न होतोय. तर यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर उजळून निघालाय. रायगडमध्ये संभाजी भिडेंच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धारातीर्थ मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उमरठमधून मोहिमेची सुरुवात होणार आहे. तर 11 तारखेला रायगडावर समारोप होणार आहे. तिथे संभाजी भिडे गुरुजी मार्गदर्शन करतील. विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांविरुद्ध कारवाईचा ठराव करण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात देहू नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी प्रचार केलेला होता.
आणि यानंतरची बातमी एका अपघाताची आहे, कारण पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा बायपासला लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झालेले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेलं आहे. पुण्याकडे जात असलेल्या बसने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला असल्याची सध्या तरी माहिती मिळते. आपण पाहतोय पुणे नाशिक मार्गावरती हा अपघात झाला. बसमधील 30 ते 40 जण या अपघातामध्ये जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. मात्र हा अपघात भीषण असल्याची माहिती मिळते. एकंदरीत आपण जर बघितलं तर महामार्गावरती हा अपघात झालेला आहे. बसचा आपण पूर्णतः चक्काचूर झाला असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. पुढील बाजूने ही बस जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. पूर्ण बसचं बोनट सुद्धा या ठिकाणी तुटलं असल्याचं आपण